व्हिडिओची सुरुवात होते माझ्या स्वतःच्या बेइज्जतीपासून, कारण की मी त्याच्यातनी एक्सपर्ट आहो. सध्याच्या टायमाला नवरात्र सुरू आहे आणि आमच्या इकडे नवरात्रीतले 9 दिवस एक यात्रा भरत असते आणि माझ्या घरच्या म्हणत आज दुसराच दिवस आहे तर जास्त गर्दी नसन, चला जाऊन येऊ. गर्दी नसल हे तर ठीक आहे म्हटलं, पण दुकानं बी नसले तर काय करसाल, फिर तो मोय मोय हो जाएगा. ताई ज्योतीची चेकिंग एवढ्या बारकाईनं करू राहिली जसं का त्याच्या अंदर किंग कोब्रा जाऊन बसलेला आहे. बाकी आईवर हे चष्मा कसा वाटू राहिला तेवढं कमेंट करून सांगा. तसं आज तर मी या सगळ्यासोबत फक्त ड्रायव्हर म्हणून चाललो, बाकी आपण सगळे रविवारी भेटू. ओव्हर ऍक्टिंग के लिए एक खेद आहे, लेकिन इतना तो चलता है भाई. आज माझ्यासोबतच्या लाईन्या मोठ्या मंदव्या सगळ्यांना मुचके बांधलेला आहे, बस तुमच्या एकट्या भाऊले सोडून. सकाळ सकाळी तुमच्या भाऊनं 3 गाड्या धुतल्या. हा ते विषय वेगळा आहे की मी व्हिडिओ काढायचं भूलून गेलतो. मोठे मोठे व्हिडिओ में छोटे छोटे क्लिपा भूल जाता है माणूस. क्या मतलब मी फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ टाकत असतो. ते सगळं तर ठीक आहे, पण आज आपल्यासोबत 2 बाईसाहेब आहे आणि 2 बाईसाहेब म्हटलं की दुगणे नखरे. मग त्याचं खाया प्यायचं आंधी पा लागते. मग पहिले तर ते करून घेतलं आणि मग धकलो सरकतीर डोंगरखेडच्या दिशेनं. तसं आज आमच्या कॅमेरामॅन होते आमच्या ताई साहेब आणि त्याने तर पूर्ण आकाश पातालच एक करून टाकलं. नद्या नाले काहीच नाही सोडलं. आम्ही थोडंसं व्हिडिओ काढा काय थांबलो, मोठी ताई आम्हाला मागं सोडून चालली गेली. कर्मा आप्पा वापस आले, आम्हाला सोडून एकटीच पुढे चालली होती म्हणून कर्मा आप्पानं तिला मागं सोडलं. बस झालं, याच्या पुढे जर काही बोललो तर ताई माझ्या घरात नाही बॅन करून टाकल. आलो आम्ही डोंगरखेड्यातनी. डोंगरखेडा नाव ऐकून असं नका समजू की हे कोणतं गाव असेल. इतिसा कोणाचे घरगिरण नसून फक्त एकच मंदिर आहे. या व्हिडिओच्या स्टार्टिंगले जसं मी म्हटलं होतं तसंच झालं. अर्ध्याहून जास्त दुकानं तर अजून लागायचेच होते. बरं माझ्या व्हिडिओ पाहणाऱ्यातले किती लोक डोंगरखेडला येऊन गेले ते कमेंट करून सांगा. चला तर आजच्यासाठी एवढंच, बाकी मी तुम्हाला पुढच्या पार्ट मध्ये सांगतो. तेंद्रुकसाठी जय भीम जय शिवराय.